निलेश कराले एके वारेस पहिला बॉल घेऊन येतोय. समोर अक्षय के के फायटर्स. ये ना भाई ये. राठोड या कॉमेंटेटर आणि सुरुवात करा आजचे तुमचे बहारदार कॉमेंटरी. चला थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणराय वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धर्म ऐकतो मराठी. एवढ्या जगात माय मानते मराठी. आमुच्या नसा नसात स्पंदते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या रक्तामध्ये आहे मराठी. 64 कला 4 वेद बाप्पा माझा गणराया. गणरायाला वंदन छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. ए शिवराया तुला मानाचा मुजरा. तुला मानाचा मुजरा. वेलकम बॅक. परत एकदा तुमचं स्वागत आहे. महावितरण वाशी चषक 2026 आजचा शेवटचा दिवस. आज फायनलचा दिवस आपण पाहू शकाल. आलेले तमाम क्रीडा रसिक सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं सर्व आयोजकांचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय एक भव्य दिव्य सोहळा. कामाच्या निमित्ताने तुम्ही व्यस्त राहणं त्यातल्या त्यात एखादी स्पर्धा भरवणे आपण पाहताय. ही संकल्पना तुम्ही सातत्याने जोपासताय. एक चांगलं क्रिकेट मित्रांनो आपण पाहू शकाल. तुमचा जो परफॉर्मन्स हा अव्वल दर्जा होताना पाहायला मिळतो. ॲज अ फिटनेस डे तुम्ही खेळताय. जाऊया मॅचच्या दिशेने काय होतोय. ओ माय गॉड इनफिल्डच्या डोक्यावरून उडवला आहे. फटका चांगला आहे. एक टप्पा घे. टप्पा 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 रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा माझ्या आणि माझ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड करा. चौकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. SD लाईव्ह टेक्निकल टीम आपण पाहताय. ज्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट होतोय. 7 समुद्रा पलीकडे या स्पर्धेचं विश्लेषण होतोय. 164 देशांमध्ये घर बसल्या SD लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे पहा खोला टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. बॉल चालला ऑन साइडला. सिंगल भीती दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा. वॉर्ड रनिंग बिटवीन द विकेट्स. वाह काय ताळमेळ. वाह पहा दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों इशारा किया. सिंगल को डबल में कन्वर्ट किया. ज्या पद्धतीने या धाबा चोरलेल्या आहेत एकेरी या दुहेरीमध्ये अगदी चित्त्याच्या चपळाईनं कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. काय ताळमेळ सोडलाय दोन्ही बॅटरचा. हा ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. ओव्हर पिच पट्टा टप्पा योग्य आहे. वेग भन्नाट होता. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. ओव्हरची होती ती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा केस संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. ज्या पद्धतीने बॉल टाकलाय वेग भन्नाट होता. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. कोपर खेळलेलं भूमिपुत्र क्रीडांगण नवी मुंबईतील एक ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे. नवी मुंबईतील एक टॉप मैदान म्हणून ज्या मैदानाला गणलं गेलाय असा हा भूमिपुत्र क्रीडांगण सेक्टर 23 कोपरखेरणे गाव. ज्या मैदानाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र परिसरात होते. या मैदानामध्ये अनेक मोठमोठे विक्रम रचले गेलेले आहेत. चला 8 धावा झालेत. फास्ट खेळायचं लक्षात घ्या. बॉलिंग करण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी महावितरण वाशी चषक आपण पाहू शकाल. एक दमदार एक क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकाल. सगळे खेळाडू कामाच्या निमित्ताने तुम्ही व्यस्त राहता. त्यातल्या त्यात एखादी स्पर्धा भरवता. एक चांगला परफॉर्म तुमच्या माध्यमातून होतो. ॲज अ फिटनेसने तुम्ही क्रिकेट खेळता. क्रिकेट मित्रांनो थोड्या वेळासाठी काम सुद्धा विसरण्याचं काम करत असतो. काम असेल किंवा घरातलं टेन्शन असेल किंवा घरातल्या जबाबदारी असतील
या सगळ्या गोष्टी थोड्या वेळासाठी अगदी विसरण्याचं काम जो करत असतो तोच म्हणजे क्रिकेट आणि सध्या आपण खेळताना पाहायला मिळत आहे. अंटो आले तो नंबर 2 मध्ये. पहिला बॉल फिंगर्स रोल करायचा प्रयत्न, चांगला बॉल पडल्यानंतर बॉल थोडा बाहेर वळाला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहताय की हा कदाचित वाईट असावा, पण पंच म्हणतात नाही आहे, चांगला बॉल हाताळलाय. इथे उडवलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये निघालाय बॉल बुलेट ट्रेनच्या वेगाने. वाह क्या बात आहे, बॉल सीमा पार. लाजवाब शॉट सिलेक्शन आपण पाहताय. अगदी गॅप काढली, गॅप शोधली गेली, बॉल येण्याची वाट पाहिली, बॅटिंग कमालीची होती. पहा शॉट सिलेक्शन ज्या पद्धतीने होते, कमालीची फलंदाजी. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस आपल्या बोटाच्या जादूवरती यावेळेला फिरवलाय. फिंगर्स रोल केले, पडल्यानंतर बॉल अक्षरशः विकेट किपरचा वेध इथे घेतलाय. स्कोर झालाय 12. ओ डान्सिंग डाऊन द विकेट यावेळेला उडवला, एक टप्पा घेत यावेळेला पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची बेट. रन मिळतील 4. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. टोक डीजे. लाजवाब शॉट सिलेक्शन. यावेळेला चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस, गतीने परत एकदा बीट केलाय. चांगलं प्रत्युत्तर या टीट फॉर टॅट. एक परत एक वेळेला चोख प्रत्युत्तर यावेळेला दिला गेलाय. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, बॉल चालला डीप फाईन लेग रिझनला. शॉर्ट फाईन लेग मधून सिंगल बी येते दुसऱ्याचा. ओ इथे काय घडलाय, एफर्ट्स. तर 2 धावा इथे मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 18 धावा. आमचे आत्ता डीजे मास्टर आलेत, म्हणजेच कोहली गीत घेऊन ते नेहमी तयार असतात. डीजे वाले दादा या. थँक्यू डीजे. सुहास आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 18. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. सुहास यांना प्राधान्य दिलेलं आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. ओव्हर द विकेट नेते आलेत. सुहास यांचा पहिला बॉल इथे परत एक वेळा फाईन लेगला उडवण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने. मी ते सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 19. धावा. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. बॉलर परत एकदा तयार. ओव्हर द विकेट इथे उडवण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. बॉल चला लॉग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे. बॉल पकड. क्या बात है, टप्पा टप्पा टप्पा. बॉल चल रे भोपळा टुणूक टुणूक. बॉल सीमा पार. रन मिळतील 4. आणखीन एक दमदार चौकार. दोन ओव्हर इथे खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगती पथावर आहे. स्कोर झालाय 23 विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. फिल्डिंग मध्ये थोडस फंबल होत आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. 23 धावा फलकावरती आहे. पॉवर प्लेचं सत्र संपलाय. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल.
ओ शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉलला हुक केलाय, शॉर्ट आर्म पुल, पुल ब्युटिफुल, क्या बात आहे, पुल पॉवरफुल आहे, पुल इज अ वंडरफुल, पुल इज अ डिलाइटफुल, ठोकला षटकार. ज्या पद्धतीनं फटका सजवलाय, शॉर्ट आर्म पुल, वाडा शॉट यार, टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग, बॉलला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर, वाडा शॉट, बॉल तयार. आणखीन एक मोठा फटका उडवला, यावेळेला परत एक वेळा बुलेटच्या वेगाने, आणखीन एक दमदार दर्जेदार, क्या बात आहे, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, तांबडा पांढरा झणझणीत, बार गावा खणखणीत, आणखीन एक बॉल सीमा पार, रणमीतील 4 येतो चौकार. ते काय फलंदाजी सुरू आहे या मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः बरसलाय, काय बॅटिंग केली आहे, सागर नावाचं बादल अक्षरशः तुटून पडलाय. आणखीन एक यावेळेला उडवलाय, फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्याखाली, परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली होती, बॉल अडवला गेलाय, क्षेत्ररक्षण तेवढ्याच दर्जेदार पाहायला मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 34, 34 धावा. सागर वैयक्तिक खेळतोय 11 बॉल 26, अक्षय खेळतोय 6 बॉल 7. स्कोर झालाय 34, शेवटचा बॉल, बॉल तयार. SD लायन टीम सध्या पाहताय माझ्या बरोबर जुडली, एक चांगलं टेक्निकल टीम आपण पाहताय, कमी वयामध्ये, कमी कालखंडामध्ये त्याही टीमनं सध्या प्रभावित केलं. वा, इनसाइड आउट थ्रू द कव्हर, व्हाट अ शॉट, कॉपी बुक यार, क्या बात आहे. आणखीन एक पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, बॉलला घेतली बाउंड्रीची भेट, आणखीन एक अस्मानी टोला, क्या बात आहे, बॉल सीमा पार, रन मिळतील 4, येतोय चौकार. आई एकवीरायला बंधन आपण पाहू शकाल. 3 ओव्हरचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 38 धावा आहे. इथे धावफलकावरती आहे का बॅटिंग केली, हा जो शॉर्ट सिलेक्शन होता थ्रू द कव्हर, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, कॉपी बुक यार, पुस्तकी फटका. ज्या पद्धतीने बॉल आणि बॅटचा संपर्क, टायमिंग पहा, त्याचा मनगडाचा वापर, बॉटमॅनचा वापर पहा, ज्या पद्धतीने केलाय. सुनील आले ओव्हर नंबर 4 मध्ये, भैरवीचे षटक, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट ओव्हर नंबर 4 मध्ये. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल ड्राईव्ह केला, ड्राईव्ह करता क्षणी दुहेरीचा कॉल दिला, सिंगल वर समाधान मानावं लागेल, कमालीची फिल्डिंग होती. सिंगल मिते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 39, 39 ऑन दी बोर्ड, ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. 39 धावा. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, ज्यावेळेला पॉइंटचं क्षेत्र निवडलंय, वाह क्या बात आहे, अस्मानी टोला. आणखीन एक अक्षय का बल्ला, उच्छल कर बोला, बॉल सीमा पार. ज्या पद्धतीने बॅटिंग होती, शॉर्ट बॉल होता, बॉल येण्याची वाट पाहिली, त्यानंतर फक्त दिशा दाखवली, बॉटमॅनचा वापर होतोय, बॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, खूप चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल. 4 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 4 ने झपकन मुसंडी मारते. 43, 43 धावा. बॉलर परत एकदा तयार. इथे चांगला बॉल, हा बॉल चांगला आहे, ही लाईन चांगली, हा लाईन चांगला आहे, ही दिशा चांगली आहे, योग्य वेग भन्नाटे, योग्य लाईन, ही लाईन पाहिजे तुमच्याकडे, योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. आणखी 3 बॉल आहेत, स्कोर झाला 43, ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. यावेळेला सॉफ्ट हँडने ढकलला आहे. सिंगल मिळते, बॅटचा फेस ओपन गेला, चांगला बॉल होता, चांगला बॉलला इथे सन्मान दिला गेलाय. सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 44, 44. आणखी अजून 2 बॉल,
या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. 44 धाबा. हा चांगला बॉल आहे. वेग बंडा क्या बात येते तर राहर बंदुकीच्या गोळीने बॉल अक्षरशः विकेट किपरचा वेध घेतलाय. बॅटरला बीट केलाय. शेवटचा बॉल या पहिल्या डावामध्ये स्कोर झालाय 44-44. बॉल तयार. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती धमाका आहे हमेला. फिल्डर आहे त्या खाली. हो प्रयत्न चांगले होते परंतु बॉल अडवलाय. क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळालाय. तर या बॉल वरती धावा मिळते 2 धावाच्या बरोबर ओव्हरची होते ती समाप्ती. 4 ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या 46 आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलाय. येणाऱ्या 24 बॉल 47 धावा. जाऊया ऐकूया टॉस कडे. हॅलो, ज्यांचा कोणाचा नाश्ता बाकी असेल कृपया करून घ्या. नाश्ता ज्यांचा बाकी असेल त्यांनी करून घ्या. यानंतरचा तिसरा सामना होणार आहे वाशी रायझिंग स्टार आणि सिडको 11. दोन्ही कर्णधारांना विनंती की त्यांनी आपण स्टेज जवळ यायचंय. वाशी रायझिंग स्टार आणि सिडको 11 दोन्ही कर्णधारांना विनंती की आपण लवकरात टॉस साठी यायचंय. वाशी रायझिंग स्टार सिडको 11. वाशी रायझिंगचे कर्णधार
आपल्या उत्तरार्धामध्ये काय होते काय बिघडतंय सलामीची जोडी मैदानामध्ये रबाडा होती. एक बलपटू लक्षाचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल चालला मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण इथे होतोय. पुढचा सामना आहे वाशी रायझिंग स्टार आणि सिडको 11 यांच्यात टॉस होत आहे. घोडेसाहेब यांच्या हस्ते हेड. वाशी रायझिंग टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे. ओके, चालू करा. तीन धाबा धाव फलकावरती आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. ओव्हर नंबर पहिलं पाहता मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. 3 धाबा, एक बलबोट लक्षाचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. समाधान चिकणे इथे पुढे चांगला बॉल होता. स्विंग अँड मिस, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. कदाचित कॉट बिहाइंड बॅटची कडा आहे की काय हे पंचांकडे पाहिलं आशाभूत नजरेने, परंतु डॉट बॉल. अंपायर सिग्नल, डॉट बॉल आला. पंच कोळी सर आणि त्याचबरोबर पंच पिंटा कुंभार सर आपण पाहू शकाल. एक चांगले अंपायर आहेत, एक ऑफिशियल अंपायर आहेत आपण पाहू शकाल. आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये ते करत असतात. चांगले ऑफिशियल अंपायर आपण पाहू शकाल, त्यांना आपण पाहताय. आज पाटण तालुका, कराड असेल, पूर्ण शाहूवाडी तालुका, कोपरखिरण्याचं क्रीडांगण असेल, नवी मुंबईमध्ये आज एक चांगले अंपायरची ओळख आहे आणि आपण आज मैदानामध्ये देखील त्यांना पाहताय. इथे उडवलाय, वा, स्लॉट मध्ये होता, फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. ओहो माय गॉड, प्रयत्न चांगले होते परंतु अखेर बॉल घेतलीये. बाउंड्रीची भेट मिळतोय षटकार. लाजवाब शॉट सिलेक्शन आपण पाहताय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलाय आणि किती फुल टॉस आहे. चुकीला अजिबात माफी नाहीये, परंतु एलिव्हेशनची कमतरता जाणवते. फ्री होम डिलिव्हरी, कुठली चुकी नाहीये. तुम्ही जर एखाद्या कधी झोमॅटो किंवा स्विगी मधून जर ऑर्डर केलात तर घरी पार्सल येतो. इथे फुल टॉस होता म्हणजे लॉलीपॉप होता, त्याला उडवायचा प्रयत्न, परंतु कुठली चुकी नाहीये. टिपला जेल, बडी मछली फंसी जाल में, बड़े विकेट का बटन ठोक दीजिए. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बड़े विकेट का बटन. ऋषीनं चांगला पलटवार केलाय. इथे पहा, नवीन फलंदाज झाले, सॉफ्टनने ढकलला. गॅप मध्ये बॉल, सिंगल भीती, दुहेरीचा कॉल. एक चांगलं कॅल्क्युलेटेड क्रिकेटर. पहिलाच बॉल आला, त्यानंतर बॉलची वाट पाहिली. सॉफ्टनने बॅटचा फेस ओपन केला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. हे रनिंग बिटवीन द विकेट्स. क्रिकेटची खरी ओळख ही. सिंगल डबलने गेम चालवा, सिंगल डबलने स्कोर पुढे ढकला, स्कोरला परत मॅचला ऑन करा. या सगळ्या गोष्टी मैदानात होतात. स्कोर झाला 11 शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. बॅटची कडा आहे परंतु बॉल चालला, थोडस फंबल, गचा क्षेत्ररक्षण. सिंगल होती, तिथे दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या बरोबर ओव्हरची होती ती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा.
13 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 47 पाठलाग करायचा जे सुरुवात पाहिजे मिळाली. बॉल तयार. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल ड्राईव्ह केला. ऑन साइडला चालला अलॉंग द ग्रास. लॉंग ऑनला कार्पेटच्या साह्याने दुसऱ्या धावेचा कॉल. वा क्या बात आहे. क्षेत्ररक्षक थोडासा आळस दाखवत होता हे फलंदाजानं पाहिलं आणि एकेरीला दुहेरीमध्ये अगदी चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केलेल्या आहेत. इथे 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर स्कोर पोहोचेल. स्कोर झालाय 15 रन्स ऑन दी बोर्ड. मेडिकलचा किट आहे का फास्टेस्ट बॉक्स वगैरे आहे. चला 15 झालीत. ऑनफिल्ड अंपायर कडे चर्चा होती. असं नक्की घडलंय काय हे तरी आम्हाला कळायला पाहिजे की बाबा नक्की मैदानात होतोय काय. पंचांनी कॉल दिला की नाही. ऍक्शन रिप्ले एकदा मी अभी इथे पाहताय. नक्की ते घडलंय काय. पंच 2 आउट आहे का. बॅटर आउट. बॅटर आउट घोषित केलाय. ओ माय गॉड. इथे बॅटर आउट का घोषित केलाय. हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम राहील, लक्षात घ्या. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. जो निर्णय आहे तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. प्लीज विनंती करतोय थोडस सहकार्य करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वादविवाद करू नका. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद घालून वेळ वाया घालवू नका. कृपया पंच लवकर डिसिजन द्या. मैदानावरील पंच लवकर डिसिजन तुमचा अंतिम द्या. कोण अंपायरला सांगून जायचं ना. ठीक आहे, पंचांचा निर्णय आउट आहे. पंच निर्णय आउट आहे. हा ठीक आहे. अँटो राजा. मित्रांनो, प्रश्न नक्की घडलाय का मी तुमच्यापर्यंत स्पष्टीकरणासह पोहोचवतो. लक्षात घ्या, ऐकून घ्या. एखाद्या बॅटर ज्या वेळेला तुम्ही चेंज करता त्यावेळेला पंचांची तुम्हाला परवानगी घ्यायची असते. नक्की तुम्ही रन घेताय की काय, या गोष्टी असतात मित्रांनो. ॲज अ प्रोफेशनल लेवल जर तुम्ही क्रिकेट पाहिलात किंवा तुम्ही जर पाहायला गेलात तर या गोष्टी घडतात. अनेक वेळा आउट दिलाय. मला वाटतं मी गेल्या रविवारी गेल्या रविवारी मी कर्नाटकला कॉमेंट्री करत होतो, त्यातलं देखील हे दृश्य घडलंय मित्रांनो. एक स्पर्धा होती, कर्नाटकची प्रीमियर लीग होती. त्यात 2 धावा घेत होत्या, परंतु अंपायरकडे पाहिलं देखील आहे. ते अंपायर होते गोव्याचे, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल घेत असताना तो बॅट चेंज करण्यासाठी गेलता, परंतु त्याने अंपायरची परवानगी न घेता गेल्यामुळे अंपायर गोलंदाजाने आक्षेप घेतला, विकेट दिलं. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला. लक्षात घ्या, तेव्हा तुम्ही घेता, या गोष्टी होतात. जाऊया मॅचच्या दिशेने. क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात मित्रांनो. एक नवीन नियम सध्या BCCI ने ते लागू केलेले आहेत आणि तो सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा सुरू झालाय.
म्हणून अनेक मोठमोठे नियम अनेक लागू झालेले आहेत, तसं नियमाचं तुम्ही पालन करा. स्कोर झालाय 15, 2 विकेटचं नुकसान. इथे मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, इथे देखील चांगला बॉल, डॉट बॉलची ते सांगता होती. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना 2 विकेटला 15 धाबा सध्या धावफलकावरती आहे. 47 रनचा पल्ला गाठायचा आहे या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय दाखूट पॉइंट क्षेत्रामध्ये, गलीमधून निघालाय. इथे देखील 2 धाबा सहजरित्या इथे पूर्ण होतात. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 17 धाबा, 17 ऑन दी बोर्ड. अजूनही 2 बॉल या ओव्हर मध्ये आहे. 47 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बोल जरा गाड्या आलो 17 धाबा, अजूनही 2 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. बॉलर परत एकदा तयार. चंदूने काय गोलंदाजी केली. पहिला बॉल डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 डॉट फेकलेत. फिरकीचे जादूगर इथे पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये टिपलाय झेल. आणखीन एक मासा गळाला लागलाय. आणखीन एक फलंदाज बाद स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय झेल. आणखीन एक विकेटचं बटन, आणखीन एक फलंदाज माघारी. पुंडीजी बॉल शिल्लक आहे. आमच्या स्कोरर म्हणतायत आणखीन एक बॉल शिल्लक आहे. पहिला बॉल डबल आलाय, त्यात तो आउट झालाय. त्यानंतर डॉट, 2 डॉट आले, त्यानंतर 2 आणि त्यानंतर आउट. म्हणजे शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आणखीन एक शेवटचा बॉल, स्कोर झालाय 17. आणखीन एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिला बॉल डबल आलाय, त्यानंतर डबल मध्येच पहिल्याच बॉल मध्ये फलंदाज बाद झालाय. त्यानंतर 2 लगातार डॉट बॉल, त्यानंतर डबल, त्यानंतर आउट. म्हणजे शेवटचा बॉल शिल्लक आहे असं स्पष्टीकरण आमचे स्कोरर सतरा धाबा झाले. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. खूप चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये त्यांच्या माध्यमातून झाली. कमालीचं षटक इथे हाताळला गेलाय. शेवटचा बॉल, चंदू तयार अखेरचा बॉल टाकण्यासाठी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बोटाच्या जादूवरती मोठमोठ्या फलंदाजाला अक्षरशः फिरवलाय आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. शेवटचा बॉल, बॉल तयार. इथे बाहेर ड्राईव्ह केलाय, बॉल चला लॉग ऑफला, प्रोटेक्शन येत आहे. सिंगल भीती, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हो, नक्की घडलाय, झालाय सुद्धा. आणि त्या 2 धाबा मिळत आहे सुद्धा. 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाची मदतीने ओव्हरची होती इथे समाप्ती. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19.
थँक्यू डीजे. 12 बॉल 28 इक्वेशन आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 12 मध्ये 28, प्रत्येक ओव्हर मध्ये 14 धाबा. मॅच अजून संपली नाही आहे. 12 बॉल 28, अजूनही ओव्हर मध्ये 14 तुम्हाला काढायचे आहेत. कमीत कमी 14 काढावे लागतील. 12-28 इक्वेशन आहे. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोवर प्रयत्न करा. मॅच अजून संपली नाहीये. 12-28, बॉल तयार. ओव्हर नंबर 3, तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. बीमर फेकलाय, पंजाने आक्षेप घेतलाय, नो बॉल. आता 12-27, फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि ही स्पर्धा सुपर हिट आहे. फ्री हिटची संधी. 12-27, फ्री हिट वरती आक्रमण करायचं, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहताय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लेग स्टिक सोडलाय. फ्री हिट यावेळेला परत एकदा लागू राहील. 12-26, व्हाईट बॉल नाहीये का? पंच म्हणतायत की डॉट बॉल आहे. व्हाईट नाही आहे. स्पर्श झालाय की काय? चला 11-27, 11 बॉल 27 इक्वेशन. 11-27 उडवलाय, परंतु पाहू शकाल फुल टॉस होता. इथे 2 धाबा मिळत आहे, पूर्ण होताना दिसत आहेत. चला बीमर साठी तिसऱ्या पंचांकडे. यस, योग्य निर्णय. नो बॉल साठी. कदाचित मलाही सुद्धा वाटलं की कमरेच्या वरती बॉल टाकलाय की काय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. असं वाटलंय कदाचित. चला तिसरे पंच आमच्याकडे आहेत. कदाचित हा बॉल बीमर साठी. जर का बीमर असेल तर गोलंदाज या ओव्हर या मॅच मधून बाद केला जाईल. जर 2 बीमर जर टाकले, हा बॉल जर बीमर असेल तर गोलंदाजाला बाद केलं जाईल. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. पाहू शकाल उच्च न्यायालयाकडे हा प्रश्न इथे सोपवला गेला आहे. बॉल बॅटचा पहा. अगदी बॉटम बॅट कशा रीतीने फिरवली आहे. कदाचित असं वाटतंय की ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय काय असेल याकडे नक्की लक्ष, याकडे नक्की लक्ष वेधलं गेलं आहे. फुलटॉस होता. पंच निर्णय जो काही आहेत आमच्यापर्यंत पाठवतील. थोड्याच वेळामध्ये निर्णय तुमच्यापर्यंत येईल. फिल्डिंग तुम्ही सेट करून घ्या. लवकरात लवकर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऍक्शन रिप्ले वार सारखं चेक होताना दिसतंय आणि ओ माय गॉड, शेवटी पंचांनी पाहिलं हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे. म्हणजे डॉट फेअर डिलिव्हरी आहे. योग्य बॉल हाताळण्यात आलाय. त्यामुळे धाबा इथे मिळतील. या बॉलवरती जेवढ्या धाबा तुम्ही धावून काढलेल्या आहेत. स्कोर झालाय टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 धाबा. 24 धाबा फलकावरती आहे. बॉलर परत एकदा तयार. यावेळेला ऑन साइडला बॉल चाललाय. सिंगल मिळते. माफ करा, स्कोर 22 झालेत. आता सिंगल मिळते, स्कोर वाढते. सिंगल बरोबर 23. 9 बॉल धाबा करायच्या 24. 9 बॉल आणि 24 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. स्कोर झालाय 23. 9 मध्ये 24. मॅच अजून ऑन आहे. एखादे 2 मोठे फटके मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. 9 बॉल 24 धाबा. 9 बॉल आणि धाबा तुम्हाला करायचे 24. इथून पलटवार होणार का हा प्रश्नचिन्ह सुद्धा पडलाय. इथून कमबॅक होऊ शकते. मॅच अजून संपली नाही आहे. अव्वल दर्जाचा मुकाबला, वडा सुपर डुपर मुकाबला. इथूनही कमबॅक होऊ शकतो. इथूनही पलटवार होऊ शकतो. आक्रमण तुम्हाला करावं लागेल. नाण्याच्या 2 बाजू असतात माझ्या मित्रा. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. आता कुठे आक्रमण करायचंय हा प्रश्न सुद्धा पडलाय. इथे चांगला बॉल. डॉट बॉल.
आता 7 मध्ये 24. सामना थोडा लांब चाललाय. 7 बॉल 24. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या बरोबर ओव्हरची होते ती समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24. अंपायर ओव्हर झाली ना असं स्कोरर सांगतात की 5च बॉल झालाय. ओव्हर झाली ना. चला शेवटचा बॉल आहे. आम्ही क्षमा व्यक्त करत आहोत. आणखीन एक बॉल शिल्लक आहे. 7 बॉल आणि 23 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. सात बॉल 23. इथे चांगला बॉल 30 रार वेग भन्नाट आहे. रन मिळत नाहीये. आता 6-23. 6 बॉल 23 तोपर्यंत राहूया डीजे मास्टरकडे. काय होणार काय बिघडणार ऐकूया एक सुमधुर संगीत. धाबा आलेले आहेत. आता 5 बॉल धाबा तुम्हाला या मॅच मध्ये 21 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. सिंगल डबल काम चालणार नाहीये. 5 बॉल 21 स्टेट ऑफ पेस. रन मिळत नाहीये. आता 4 मध्ये 21. 4 बॉल 21 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आक्रमणच तुम्हाला आता करावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल चेंज ऑफ पेस. यावेळेला परत एकदा कटरचा वापर केला गेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता 3-21. 3 बॉल 21 धावा या मॅच मध्ये. इथे कट केला फुटून जाऊन बॉल चांगला फटका तेवढाच ताकदवान पाहायला मिळालाय. बॉल चाललाय टप्पा टप्पा टप्पा. बॉल सीमारेच्या पार. रन मिळतील 4. येतोय हा चौकार. चौकाराने काम चालणार नाहीये. 2-17 आक्रमणच तुम्हाला करावं लागलंय. 2 बॉल 17 धावा. औपचारिकता शिल्लक असं दिसून येते. 2 बॉल 17 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. भाविस्कर यांनी जर विकेट घेतली तर गिरी यांच्याकडनं 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. भाविस्करने या 2 बॉलमध्ये विकेट घेतल्यावर 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. जर 2 बॉल मध्ये एखादी विकेट जर घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 बॉल धावा करायचे 17.
2 बॉल 17 विकेटची संधी आहे, परंतु राजे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. आता 1 बॉल 17. शेवटचा बॉल धाबा करायचे 17 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 1 बॉल धाबा 17 करायचे आहेत. 1 बॉल 17 व्हाईट बॉल फेकलाय, 1 16 पाहिजे. 1 बॉल धाबा करायच्या 16 या मॅच मध्ये. हो चांगला बॉल आहे आणि विकेट विकेट आता 500 रुपये विकेट आहे. विकेट आहे 500 रुपये. ज्ञानेश्वर गिरी यांनी 500 रुपये इथं घेऊन यायचे. सुखवराकडे स्टंपिंग विकेट अगदी सफलता प्राप्त होते शेवटच्या बॉल वरती. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळात आम्ही तुमच्या समोर आणतोय. या खेळाडूने खऱ्या अर्थाने खूप चांगला की संपूर्ण या मॅच मध्ये केला आहे. चला डीजे